वैभव वाढवलं पण इतर भाषेचा द्वेष नाही केला. अर्थात तुमचा मोठेपणा, तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मोठं होत राहा, पण दुसऱ्याचा अपमान करून स्वतःला प्रतिष्ठा मिळवू नका. हे मत ज्ञानोबारायांचं आहे. जी लोक दुसऱ्याचा अपमान करून स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करतात, शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रतिष्ठित कधीच होऊ शकत नाही. अजून एक वाक्य मला, तुम्ही सुज्ञ मंडळी आहात, कळतंय तुम्हाला, जी लोक प्रतिष्ठा मिळवण्याकरता खोटं काम करतात त्यांना कधीच प्रतिष्ठा मिळत नसते. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच माणसांना असं वाटतं मी मानी आहे, मी सत्कारार्थी आहे. अशी जी माणसं असतात ना, ते कुठं गेले, त्यांचा किती सत्कार करा तरी ते नाराजच असतात. कळत असेल तर बघा, तरी ते नाराजच असतात. त्यांचा किती सन्मान करा ते नाराजच असतात. त्यांचा अपमान नाही झाला तरी त्यांना झाल्यासारखा वाटतो. बस आता शेवटचं वाक्य टाकून पुढे जाणार. मी मानी आहे अशी वासना अंतःकरणातून काढून टाका. जगात तुमचा कोणी अपमान करणार नाही. जगात अपमान करणार. मी मानी आहे हे काढून टाका अंतःकरणातून, ही वासना. आणि हे संतांचं वाङ्मयाचं ब्रीद आहे. खरं तर ज्ञानोबारायांनी, मला वाटतं त्याच्यानंतर विनोबा 43 भाषा येत होत्या, 56 भाषा, एक गवळण 5 भाषेत नामदेव महाराजांची, एक मराठी, एक कानडी, कोकणी, गुजरणी, एक मुसलमानी. 5 संतांनी भाषेचा द्वेष नाही केला. मराठी भाषेचं मात्र वैभव वाढवलं. ज्ञानोबारायला 56 भाषा येत होत्या, बरोबर आहे. मग जर गीतेची टीका तामिळी भाषेत केली असती, काय कळाली असती आम्हाला ज्ञानेश्वरी? बरं, जर गुजराती भाषेत जरी केली असती तरी आम्हाला ज्ञानेश्वरी नसती कळाली. बरं, तेलुगू भाषेत केली असती. मराठी भाषिकांकरता सौभाग्याची गोष्ट आहे, जशाच्या तशा गीतेचा सार ज्ञानेश्वरी म्हणून मराठी भाषेत आणला. हे मराठी भाषिकांकरता सौभाग्याचं. वय वर्ष 16 आहे, आमचे 61 झाले पण अजून उघडून पाहिली नाही. किती लोक असे 16व्या वर्षी लिहावी, 61 पूर्ण झाले तरी उघडून पाहिली नाही. कळत नाही हा भाग सोडून द्या, वाचत राहा, वाचायला गोड वाटते. नाही कळाली तरी वाचायला गोड वाटते. हे ज्ञानेश्वरीचं गमन. एवढ्या भाषा ज्ञानोबारायला येत होत्या. अभंग हिंदी भाषेत त्याच्यावर बोलत होतो. असू द्या. एका गवळणीची अवस्था, त्या गोकुळामधल्या काय अवस्था झाली, त्या गवळणीची अशी अवस्था झाली, त्याच्या भगवंत इतकी रममान झाली भक्तीमध्ये, इतकी रमली का स्वतःला विसरली. आणि जर परमार्थामध्ये आपण आलो, स्वतःचा विसर जर नाही पडला तर परमार्थ फुकट गेला. परमार्थ ही पहिली पायरी आहे. विषय विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. ही अवस्था कधीतरी इथं आल्यानंतर व्हावी. इथं आल्यानंतर मी अमुक आहे, मी धमुक आहे, ते सगळं मंडपाच्या बाहेर सोडा. आतमध्ये फक्त भगवंताचे भक्त म्हणून येऊन बसत जा. बघा जेवणात सार मिळतो की नाही, यशस्वी दिशेने आपण वाटचाल करतो की नाही, उन्नतीच्या मार्गाकडे आपण जातो की नाही. त्या गवळणीची ही अवस्था, काय अवस्था, भगवंताच्या भक्तीमध्ये रममान झाली. दह्या दुधाची विक्री करण्याचा व्यवसाय. दही दूध विकायला आलेली बाजारला दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या विसरून गेली आणि म्हणायची गोविंद घ्या, कुणी दामोदर घ्या, मुकुंद घ्या, कुणी मुरारी घ्या, माधव घ्या, केशव घ्या. अख्खा माल तसाच राहिला. कोण देव घ्यायला रिकाम आहे. ही तरी बाजारात आमची तुकोबार आहे, घरोघर आयदा आला घर घुसूनी घ्या. तुकोबार आहे घरोघर. लोक म्हणले ते लागतच नाही आम्हाला. तुकोबारायला असं वाटलं, लोकांना असं वाटतं का पैसे लागतात का काय, म्हणून घेत नसल. ते म्हणले अहो फुकाट आहे.
नलगी रोका लोक म्हणे भावच पडला तर कोण घेतो त्याला? देवाचा. नाही देव घ्यायला तुम्ही चांगल्या मालाला लय आनंद आहे, जाऊ द्या आपल्या कामापुरतं घ्या. ती बाजारामध्ये फिरते, दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, नाही म्हणत गोविंद घ्या आणि दामोदर घ्या. अख्खा माल तसाच राहिला. सासू येतील तिच्या हाताला धरते, का ग तू घरी का आली नाही? आता मी घराचा रस्ता विसरले, मै बोली घर जाणे वाट. गोरस कशाला आली होती? तर गोरस बेचेनी आई हाट. विसरण्याचं कारण काय? जगाचा मालक बाळ रूपानं नंद बाबाच्या घरी आला. कानारी मन मोहनला सबई बिसरू दे गे गोपाल. कहा पगड कुठं 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 येतो कुठं नाही असं विचारा. पाय ठेवायची पंचायत आहे. आता तुम्ही इथं बसले ना, तुमच्यात अजून तो आहे म्हणू नये. थोडं माफी मागून बोलू का? तुम्हाला इथं बसावं वाटलं म्हणून तुम्ही बसलेले नाही. तुम्ही का बसलेले ऐकायचं का? अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून बसले. आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल ना, मग तेथे कोणाचे? सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी. चिरव्रतीच्या सहस्र करी उदयी रासे मी घटाघटी राम. देहादेही राम सर्वादेही राम. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. सगळीकडे तो, कुठं नाही. कहा पगडारो देखे आनेरा देखे तो सब वहीने गेला. ही अवस्था त्या गवळणीची झाली. अशी का अवस्था झाली? गेम जास्त झाला. अशी का अवस्था झाली का मग मग जन्मा मरणाची भीती राहत नाही. होतो तकीट वैरे तो का वागा रे सब मन का धोका. भीती निघून जाते जन्मा मरणाची, आणि माणूस मरण विसरलेला आहे. इथं बसलेला प्रत्येक माणसाला आठवण नाही कशाची? मरायची. आपल्याला एक दिवस हे सोडायचंय हे मात्र विसरलो आपण. तिकडे दुर्लक्ष करतो. स्मशानभूमीमध्ये आपण जातो, पण आपला त्याच्याशी संबंधच नाही या भावनेत आम्ही जगतोय. एक दिवस आमचा सुद्धा तोच असणार आहे. आणि कोणीतरी कीर्तन करणार आहे, 2-5 माणसं येऊ, दावाही होणार आहे. काळजी करू नका. म्हणून फार थोड्या दिवसाकरता आपण आलेलो आहे. ती भीती मरणाची. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला इतर ठिकाणी क्षेत्र भिन्न आहे भीतीचं. काय भीतीचं क्षेत्र? काही काही माणसं वाघाला भितात. मला वाटतं तुमच्या परिसरात भरपूर झालाय वाघाचा. आता वाघाला भितात, काही नाही भीत. ते म्हणतात दिसला तर फाडून टाकेल. वाघाला काही भीत नाही. आता काही काही उंदरालाही भीते. काही माणसं झुरळ पाहिलं तरी घाबरते. काही पालीला घाबरणारी बघा बरं का. काही भितात, काही नाही भीत. नाही नाही असं नाही ना, इथं बसले सगळेच बायकोला भितात असं थोडी आहे. काही माणसं नाही भीत ना, बायकोलाही भीत नाही. पण इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला काळाची भीती नाही असा माणूसच नाही. प्रत्येकाला भीती आहे. तो टपून बसलेला आहे. कधी घाला घालेल सांगता येत नाही, म्हणून सावधान. घडी घडी गाड वाट याची बाई अजून किती आहे अवकाश. संधी पाहतो उचलण्याची, पण एकदा का ही अवस्था झाली, जन्मा मरणाची भीती त्या गवळणीची निघून गेली. ज्या अवस्थेला ती प्राप्त झाली होती, तीच अवस्था तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून रचना अभंगाची. विठाला आपलं हे गुंजाळवाडी पठार आणि या ठिकाणी सुरू असलेला सोहळा. आज काल्याच्या कीर्तनाची सेवा थोडस लेट झालो. मला माहिती नव्हतं 9 ते 11, कारण काल्याची कीर्तन 10 ते 12 होतात असा आमचा अनुभव आहे. 9 ते 11 लिहिलेलं असतं पण होत नाही असा तरी आमचा समज आहे. पण आल्यानंतर मला भाऊ बोलले की 9 ला सुरुवात करायची होती, परंतु माझ्या 10 डोक्यात असल्यामुळं थोडस. काल्याचं कीर्तन म्हटलं का विषय ठरलेला असतो, थोडंसं आलटून पालटून पण विषय तोच सांगावा लागतो. काय विषय सांगावा लागतो? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करावा असा संप्रदायाचा कायदा आहे. त्या नियमाला अनुसरून कीर्तनकाराला आपला विषय मांडावा लागतो. काल्याचं कीर्तन, आता ती जी अवस्था आहे त्या गवळणीची, ती मात्र या अभंगामध्ये प्रतिपादन केलेली आहे. काय अवस्था त्या गवळणीची? त्या गवळणीची भक्ती काय होती? त्यांच्या भक्तीमध्ये आपल्या भक्तीमध्ये काय फरक आहे? महद अंतर आहे. त्यांची भक्ती आणि आपल्या भक्तीमध्ये खूप मोठा अंतर आहे. काय अंतर? तर या भक्तीच्या माध्यमातून त्या गवळणींना अशी अवस्था प्राप्त झाली होती. ती गवळण त्या गवळणींना नव्हे, गोकुळातल्याच लोकांना, त्या गोकुळातल्या लोकांना देवाची मूर्ती घडवावी लागत नाही, बसवावी लागत नाही, जयपूरला जावं लागत नाही, प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही. काय भाग्य असेल त्या गोकुळातल्या लोकांचं. जगाचा मालक स्वतः सांगतो माझी प्रतिष्ठा करायची गरज नाही. का? नंदाच्या घराला मजनी
गोकुळाला गोकुळाला मजने नंदाच्या घराला. मला मला तिथं घेऊन चला. काय भक्ती त्या गवळणींची आणि आपली, किती फरक आहे. एका गवळणीचे असे उद्गार आहे, उदास चेहऱ्यानं बसली, सूर्यास्ताला जायला फक्त 2 तास शिल्लक राहिले आणि रोज तो दर्शन द्यायचा. त्या गवळणीला त्याचं दर्शन झालं नाही आणि नाराज बसलेली. तिला तिच्या मैत्रिणीने विचारलं, का ग बाई तू अशी नाराज का, तुला सासरा बोलला का? ती म्हणे बोलायजोगा ठेवला का? बरं मग तुला सासू बोलली का? ती म्हणे त्याला आपल्यामुळे तिचं कामच झालं. मग तुला जाऊ बोलली का? चुली झाल्या 2 आणि तुम्ही आम्ही कोण? मग तू अशी नाराज का? त्या गवळणीचे उद्गार आहे. रोज दर्शन देतो आणि आज सूर्यास्ताला फक्त 2 तास बाकी आहे आणि जर त्यानं दर्शन दिलं नाही तर इथंच प्राणत्याग केल्याशिवाय राहणार नाही. ही भक्ती गोकुळातल्या गवळणींची आहे. हरिबीन रहिया हरिबीन रहिया हरिबीन रहिया न जाय. हरिबीन रहिया रहिया हरिबीन रहिया रहिया हरिबीन रहिया हरिबीन रहिया हरिबीन रहिया हरिबीन रहिया रहिया हरिबीन रहिया रहिया हरिबीन रहिया हरिबीन रहिया हरिबीन रहिया त्याच्याशिवायच राहू शकत नाही. ही अवस्था त्या गवळणीची. एक दिवस भगवंताचा वाढदिवस आहे. बघा बरं का, त्या अवस्थेचं वर्णन करतोय. भगवंताचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस करू नये या मताचं नाही वारकरी संप्रदाय सुद्धा. फक्त मेणबत्ती विझवू नका इथं विरोध आहे. कारण आमची संस्कृती विझवण्याची नाही. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते, या संस्कृतीतली आम्ही माणसं आहोत. आणि त्यातले त्यात नुसतं भारतात जन्माला आलो हे नाही, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे परम भाग्य आहे आपलं. संतांच्या नंतर आलोय. महाराष्ट्रासारखं राज्य आम्ही भरपूर फिरलोय बाहेर, पण महाराष्ट्रासारखं राज्यच कुठं पाहायला भेटत नाही. का? संस्कार आणि विणलेला आहे याला. साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती आहे. सगळ्यात जास्त संत महाराष्ट्रात आहे. इतर राज्यात महाराष्ट्र इतके नाही, इतके संत महाराष्ट्रात. म्हणून मला वाटतं एका गोष्टीला आपण नाराज आहे. महाराष्ट्राचा पंतप्रधान अजून झाला नाही. नाराज आहे. पंतप्रधान झाला नाही, पण नाराज होऊ नका, महाराष्ट्र संत प्रधान आहे. इथं मात्र आपली ही बाजू जमेची आहे. महाराष्ट्र संत प्रधान आहे. हे कसं विसरता? संतांनी खूप दिलं या मातीला. अशा मातीत आपण जन्माला. इतर ठिकाणी मला वाटतं काही सौंदर्य सुद्धा आपल्याला आहे, महाराष्ट्राला आहे. काही ठिकाणी इतके गोरे लोक, नुसते भोळे. त्र्यंबकेश्वरला आणि आपले येडे त्याच्या संग शिल्पी काढली. आणि सौंदर्य आपल्याला दिलंय. हे तरी बरे, काही ठिकाणी इतके काळे ते का जर आपल्याकडे आले ना आपल्या शेतात झोपले आणि आपण जर ट्रॅक्टर घेऊन नांगरायला गेलो तर त्याच्या सगट नांगरून टाकू, इतके काळे. सौंदर्य आपल्याला आहे, महाराष्ट्राला दिलंय. आणि ती गवळण भगवंताचा वाढदिवस इथं आपण आहोत. वाढदिवस साजरा करू नये असं नाही, करा त्याचा वाढदिवस. उलट जन्मदिवसाच्या दिवशी केलेलं दान 10 पटीनं फलदायी असतं. नंदबाबाने एक प्रजातीर्थ काळ असतो मुलगा जन्माला आल्याच्या नंतरचा, ते केलेलं दान 100 पटीनं अधिक फल देणारं असतं. तुमचा वाढदिवसही जरूर साजरा करा. ज्याचा वाढदिवस आहे त्या लेकराला खुर्चीवरती बसवा, त्याचं औक्षण करा, त्याला ओवाळा, त्याला तिलगंध करा.
नमो ब्राह्मणे देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्दूताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. त्या गणपती लावून द्या. बघा तुम्ही गंध धारण करा असा हा श्लोक म्हणून त्याला ओवाळा, त्याला मंदिरामध्ये न्या, त्याला त्या दिवशी भगवंताचं दर्शन घडवा. आणि भेट वस्तू द्यायची असेल तर त्याला चॉकलेट, फुगे, सायकल हे देत बसू नका. त्याला भेट वस्तू द्यायची असेल तर हरिपाठ किंवा ज्ञानेश्वरी सारखं पुस्तक त्याला भेट द्या. कधीतरी निदान डोकं टेकव आणि शाळेत जा म्हणावं. असा वाढदिवस करा, मेणबत्ती विझवून नाही. भगवंताचा वाढदिवस, एकांतामध्ये भगवान बसलेला आहे. सगळी लोक आनंदात आहेत, देव थोडा नाराज होता. भजनाच्या वेळेला बांधना विठोबा होत नाही. हा, सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल. मग तोपर्यंत बांधणं होत नाही. विठाला आता तुम्ही इकडे लक्ष द्या. दही हंडी आहे, दुसरं काहीच नाही. काय होतं ते तुमचं लक्ष तिकडे गेलं मग मलाही वाटतं आपणही पाव काय भानगड वा. माणसाचं मन आहे ना, एका भिंतीवर असं लिहिलेलं होतं, वरती पाहू नका मंदम मारील. वरती पाहू नका म्हणल्यावर गेली नजर वर. वर लिहिलेलं होतं केलाच का गाडो पण. आता इकडे लक्ष द्या. त्या गवळणीची जी वाढदिवस आहे भगवंताचा, एकांतामध्ये भगवान बसलेला आहे. आणि आज जगाच्या मालकाच्या डोळ्यात अश्रू आहे. कशामुळं? गोकुळ सोडून द्वारकेला गेलेला होता, कित्येक दिवस झाले होते. आणि उद्धव भगवंताला पाहत होता कुठे, आणि देव एकटाच रडत होता. का गोकुळामध्ये 11 वर्ष 52 दिवस राहिलो. त्या गवळणीने किती प्रेम दिलंय. पण आज वाढदिवसाच्या प्रसंगी सगळे दिसत आहे, माझ्या गोकुळातल्या गवळणी दिसत नाही. भक्ती में इतनी शक्ती होती है कि वो खुदा को भी रुला देती है. भगवान रडताय. उद्धव जातो भगवंताच्या जवळ, तसाच आहे भगवंतासारखा दिसायला. पुरळे केस आहे, लाल बुंद ओठ आहे, नासाग्र दृष्टी सावळा, भगवंतासारखाच दिसायला. आणि देवाच्या जवळ जातो. रडताना देव पाहिला आणि उद्धव म्हणतो, देवा अरे जगाचा मालक आहे आणि तू रडतोय, कारण तरी काय देवा? ऐकायचं का उद्धवा? त्या गोकुळातल्या गवळणी किती भक्ती करायच्या रे. आज मात्र सगळे दिसतात पण माझ्या गवळणी दिसत नाही. अरे ते अडाणी आहे आणि तू त्यांच्या प्रेमात अटकला. देवानं सांगा, उद्धवा थोडं ज्ञान सांगायला जातो का त्यांना? तू ज्ञानी आहे ना, जिरवायची होती उद्धवाची देवाला. तू ज्ञानी आहे ना, त्यांना थोडस ज्ञान सांग. माझ्या गवळणी अडाणी आहे. देवाच्या डोळ्यात गळगळा अश्रू यावे आणि उद्धवाने त्या गवळणींना ज्ञान सांगण्याकरता गोकुळामध्ये जावं. त्या गवळणी काय करत होत्या? पहिलं दृश्य उद्धव पाहतो. स्वतःचे वस्त्र फाडायच्या, चौकोन तयार करायच्या, 4 कोपऱ्याला 4 काड्या बांधायच्या आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये रोवायच्या. उद्धवानं विचार केला, या अडाणी नाही, वेडपट आहे. कारण स्वतःचे कपडे फाडणारा कोण असू शकतो? वेडाच असू शकतो ना. आणि मग आवाज देतो उद्धव, हे वेड्या गवळणींनो, इकडे या, मी तुम्हाला ज्ञान सांगणार आहे. त्या गवळणीने सांगितलं, उद्धवा तुझं ज्ञान ऐकण्याकरता आमच्याकडे जागा तर शिल्लक असावी. आमच्या रोमामध्ये कृष्ण परमात्मा भरलेला आहे. ते ज्ञान ठेवायचं कुठं ठेवायचंय? भक्ती भरलेली आहे. तुझं ज्ञान ठेवायला जागाच नाही. आम्हा पुसू नका बाई हो, आम्ही माणसात नाही. आम्ही माणुसकीच्या पलीकडे गेलेलो आहोत. त्यावेळेला उद्धव एक विचारतो, ए गवळणींनो, मला एक उत्तर द्या. तुम्ही स्वतःचे कपडे फाडताय, 4 काड्या उभ्या करताय, जागी जागी वाळवंटात या छत्र्या रोवलेल्या आहे, काय भानगड आहे? त्यावेळेला चंद्रसखी नावाची गवळण सांगते, उद्धवा तुझी ऐकायची हिंमत आहे का? तर सांगते, ऐक उद्धवा, आमचा भगवान परमात्मा 11 वर्ष 52 दिवस या यमुनेच्या वाळवंटातून फिरलेला आहे गाई चारत. आणि मे महिन्याचं किती कडक ऊन आहे. त्याच्या पावलं उमटलेली आहे आणि त्याच्या उमटलेल्या प्रत्येक पावलाला ऊन लागू नये, सावली असावी म्हणून आम्ही या छत्र्या उभ्या करतो आहोत. काय प्रेम असेल त्या गवळणींचं. का जगाचा मालक गोकुळात जाणार नाही? या अवस्थेला पोहोचलेल्या त्या गवळणी, आणि तशाच अवस्थेचं वर्णन आज आहे. विठाला बघा, ज्याची भक्ती करायची तो अगोदर कळायला पाहिजे, त्याचं स्वरूप कळायला नाही कळत त्याचं स्वरूप, त्यात तो ओळखायला येत नाही.
काय आमच्या नजरेला कसा ओळखल? आमची नजर मलिन झालेली, अनादि संसार मालीच्या ठाई नित्य विषय भोगिली पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार. आणि मग ते जर शुद्ध करायचं असेल, ही नजर पवित्र करायची असेल, नामा सरसाची हरी विभो लागे हृदया माझारी, तेने होय पूर्ण हृदय शुद्धी. या डोळ्याचा भाव त्याला पाहणं असाच आहे. आणि भगवंतानं डोळ्याची सार्थकता त्याच्यात सांगितली. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. त्याचं स्वरूप करण्याकरता नाही कळत आम्हाला. अरे तो जर कळाला असता, चोखोबा महाराजांच्या बायकोला बाळांतन होईपर्यंत कळाला नाही, ननंदेच्या रूपामध्ये आला, चोखोबाची बहीण झाला शारंग, आणि वहिनी नाही कळाला तो. त्याचं स्वरूप वेगळं आहे. आमच्या नजरेला तो ओळखायला येणार नाही. ओळखता येतो तो फक्त संतांना. ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घर मोक्ष त्याचे घर, हरिमुखी गाता हरपती चिंता, हरिमुखी गाता हरपती चिंता. मोक्ष त्याचे ओळखीला ज्याला ओळखता आला तो खरा धन्य या संसारी. पण आमच्या नजरेला तो कळत नाही. त्याचं स्वरूप निवावं, तो कळण्याकरता संता सवे वसदा, योग ज्ञानी फैसदा, गुरु चरण उपासिता, वैरागी. संतांच्या संगतीशिवाय स्वतंत्र बुद्धीनं तो कळत नाही. दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्या मामे वय प्रपंचंती, माया मेता तरंती. ते अंतरंती या पदावर निरूपण करत असताना ओव्या आल्या खाली. एक स्वयंबुद्धीच्या बाही स्वतंत्र बुद्धीनं नाही ओळखायला येत. रिघाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळली, पण ते पलीकडे जाऊ शकत नाही स्वतःच्या बुद्धीनं. त्याच्याकरता संताची संगती मनोमार्ग. 11वा श्रीपती. उद्धवाने भगवंताला विचारलं, देवा इतरापेक्षा मला थोडं विशेष काहीतरी सांग, तू लवकर प्रसन्न होतो कशाने? आता एकांतातलं तत्वज्ञान भगवान उद्धवाला सांगतात. महिपती महाराज भक्ती विजयात लिहितात, श्री भागवती कृष्णनाथ उद्धवासी सांगे तार्थ, मद प्राप्तीचा हेत जाण, सत समागम धरावा. मी प्राप्त व्हावं वाटतं का तुला? माझी कृपा व्हावी वाटते का तुला? तर एक काम कर, संतांची संगत कर. संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद वेदी बाई, आणि जर नाही स्वतंत्र बुद्धीनं नाही कळत, मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं पटकन कळत. तुम्ही बेलाची पानं वाहतात, भरपूर वाहतात, किती पुण्य मिळालंय तुम्हाला पाहायचं का?
कारण आम्ही स्वतंत्र बुद्धीनं चाललेलो. कोटीरुद्र संहिता शिवपुराणाची सांगते, बेलाची पानं जर व्हायची असेल, बघा बरं का, आतापर्यंत वाहिलेले किती पुण्य मिळाले जरा तपासा. बेलाची पानं ज्याला व्हायची त्याने 5:30ला अंतरून सोडलं पाहिजे. 50% उडलं इथंच. शेवट लोक कोणीच राहत नाही. दुसरी गोष्ट, 7 वाजेच्या आत त्याचं स्नान व्हावं, त्याला ऋषी स्नान. त्याच्या अगोदर जर केलं तर ते ब्रह्मस्नान, म्हणजे त्याला कुंभ स्नान म्हणतात. बरं, ऋषी स्नान व्हावं 7च्या आत, सूर्योदयाच्या आत स्नान व्हावं. आणि सूर्योदयाच्या नंतर ती आंघोळ असते, त्याच्या आत केलं तर स्नान ठरतं. बरं, आता हे स्नान झालं, 2 गोष्टी कळाल्या. तिसरी गोष्ट, पायात चप्पल घालून बेलाची पानं तोडायला चालत नाही. चौथी गोष्ट, सोमवार, अमावस्या, पौर्णिमा आणि मकर संक्रांत या 4 दिवशी बेलाची पानं तोडता येत नाही. अजून 5वी गोष्ट, आता 100% जातात बघा. एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही. आणि मला माहिती तो मंत्र तुम्हाला माहिती नाही. तुम्ही सांगून सांगून ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमः. बेलाची पानं तोडण्याचा मंत्र आहे श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. काय मंत्र आहे? श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा असा मंत्र म्हणायचा. आता तुम्ही बेलाची पानं तोडण्याच्या अधिकाराची झाला. ती पानं घ्या, महादेवाच्या रावळात या. तुमच्या ताटात बेलाची पानं आहे, महादेव तुमच्या बेलाच्या पानाकडे पाहिजे. कारण महादेवाला, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे, आवडते बेलाचे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. हे शास्त्राप्रमाणे आपल्या मनानं नाही. एक वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या, अहम भावाच्या जोडी ते मदमिनाच्या तोंडी सगळीची केली, पलीकडे जाता येणार नाही. एक वैसेच्या जाड बांधरे मग मनमथाचे काशे लागले, ते विषय मगरी सांडिले चगळून या, पण पलीकडे जाता येणार नाही. मग संता सरी वसता, योग ज्ञानी पैसता. कुणी गेलंय का पलीकडे? माऊली म्हणतात ऐका, कोणी एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजली, तयाली चतडी सरले माया जळ. अलीकडच्या काठावर असताना पाणीच राहिलं नाही, साया सुद्धा त्यांना तरण्याचा घ्यावा लागला नाही. तेच फक्त तरुण जातील. स्वतंत्र बुद्धीनं देवाकडे जाणारा नाही, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. विठाला विठाला. त्याला ओळखण्याची नजर आमची नाही. या नजरेला तो कळण्याकरता खर तर तो आकारालाच आला नाही, तर त्याचं वर्णन कसं करणार? वेद वर्णन करायला गेला होता त्याचं. जगात सगळ्यात शहाणा वेद आहे, पण वेदाला देखील त्याचं वर्णन करता नाही आलं. एत वेद मुके झाली मन पवन पांगुळली, राती विन मावळली रवी शशी पुसू नका बाई, वेदाशी काही कळण्याची नाही. वेदाला नाही कळला अंत पार ज्याचा,
कानडा हो कानडा कानडा राजा पंढरीचा हे कानडा राजा पंढरीचा हे कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही वेदा नाही वेदा नाही वेदा नाही कळला वेदा नाही वेदा हे वेदा नाही कळला कळला अंधकार पंढरीचा राजा काळनरा नाही कळला वेदालाही नाही कळला नाही वर्णन करता आलं वेदाला शेवटी वेद शरण गेला भगवान विष्णूला नाही वर्णन करता आलं तुमचं काय केलं पाहिजे तुमचं वर्णन करण्याकरता आम्हाला सांगा भगवान विष्णूचा आणि वेदाचा संवाद आहे सांगितलं एक काम करा द्वापार युगाच्या शेवटी मी गोकुळामध्ये अवतीर्ण होईल त्यावेळेला तुम्ही तिथं अवतीर्ण व्हा मग वर्णन करा मग भक्ती करा मग स्वरूप ओळखा आता वेदात श्रुती आहेत तीन वेद कांड त्रयात्मक तीन प्रकारच्या कर्म उपासना आणि ज्ञान आणि गोकुळामध्ये गवळणी किती आहे कोणी सोना कोणी लेखी आणि कोणी एकी स्वतंत्र मग हे ज्या वेदातल्या श्रुती आहेत त्याच गवळणीच्या रूपानं गोकुळात अवतीर्ण झाली त्या सामान्य स्त्रिया नाही यथा प्रजा गोपिका कोणी सोना कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्र आणि मग काय काय करण्याकरता आल्या त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन त्याची भक्ती त्याचं चिंतन करण्याकरता गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या आता कोणती गवळण कोणती श्रुती आहे कर्म नावाची श्रुती गोकुळात सुने आता कर्माला दोष आहे कर्म मोक्षाला कारण आहे पण कर्मात दोष आहे दोन कोणते कर्तृत्व मद आणि फलस्वाद नाही तर कर्म मोक्षाला कारण आहे अर्जुन म्हणे देवा कर्मात दोष आहे तर देवा मग आम्ही कर्म करणार नाही भगवान म्हणे तुझ्या बापालाही चुकत नाही मनोनी संबुधवरी प्रकृतीचा तवरी त्यागून घडे कर्माचा आयशेही करू म्हणते तयाचा आग्रह चिवरे देवा तुम्ही असंही बोलता कर्मात दोष हेही तुम्हीच सांगता कर्म मोक्षाला कारण हेही तुम्हीच सांगता मग आम्ही नेमकं करायचं काय भगवान म्हणे चला 9व्या अध्यायामध्ये यत करोसी यदस्सिनासी यज्ञ होसी ददाशी यत तपस्येसी कोणते यतत पुरुषो मुदर्पण अग्नीची ज्वाळा जशी आकाशात फुकट जाते त्याप्रमाणे नमे कर्म फलेस प्रहा कर्माचा बंध तुला राहणार नाही आणि तू नित्य मुक्त होशील अर्जुना त्या सावता महाराजांचा आहे माझे विठाबाई कांदा माझी विठाबाई लसूण माझी विठाबाई मला माझी विठाबाई मूठ माझी विठाबाई नाडा हो हे सगळं हे मला पांडुरंगाचा हे सगळं पांडुरंगाचं जेही कर्म कराल ना ते मदार्पण वृत्तीनं कर वाहू हा संसार देवा पायी या वृत्तीनं कर अर्जुना कर्माचा बंध तुला राहणार नाही तू नित्य मुक्त होशील कर्तृत्व मदन फलस्वाद अहम करता मीची म्हणे हा दोष आहे आणि दुसरा फलस्वाद काय तुळशीच्या झाडा दुरोनीनं घापेची शिंतोडा आणि द्राक्षाच्या तरकुडा दुधाची लागी बघा तुळशीचं झाड मळ्यात आहे आणि द्राक्षाचा बाग दारात आहे नाही उलट झालं तुळस दारात आहे आणि द्राक्षाचा बाग मळ्यात आहे हा तुळशीच्या जवळून निघतो द्राक्षाला पाणी सोडायला रात्र रात्र जागवतो माऊली म्हणतात आणि
जिथं तुळशीच्या जवळून आला तिला असा शिंतोडाही फेकला. का? फल अपेक्षा. काय तुळशीचं धडधाकड सरपण होत नाही, शेतीचे अवजारही होत नाही, बर मंजुळाही विकत नाही, आणि लईच उडून टक्कर मारली तर माणूस मेल्यावर तोंडात घालाय. याच्यापेक्षा काय? पण द्राक्षाचं मात्र घड मोठा झाला पाहिजे, मनी पिकला पाहिजे, फल अपेक्षा आहे, आणि त्याच्याशिवाय कर्म संभवत नाही, हा दोष सांगितला. मग सुनेलाही दोन गोष्टी सांभाळायच्या बरं का. कोणत्या? सासरचंही मर्जी सांभाळायची आणि माहेरचं नाव टिकवायचं. विठाला आता उपासना दुसरी बरं का. कर्म सून आहे आणि उपासना लेक आहे. आता लेकीला काय फार बंधन नसतं. ती 9 वाजता उठली काय, 11 वाजता उठली काय, तिनं हिप्पी कट केला, कोंबडा कट केला का, नवरा कट आपलं, तिला कोण विचारतंय लेकीला? बंधन असतं सुनेला, लेकीला बंधन नाही. उपासनेला काय विधियुक्त करणं एवढंच आहे. आणि तिनं सांगायचं काय, आई मी कुठं? वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू गवळाला वाजवाजे. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू गवळाला वाजवाजे. वृंदावनी वेणू वृंदावनी फक्त सांगायचं मी चालले. बंधन सुनाला जाता येत नव्हतं. सासूला काय बंधन? तपकीर नाकात भरली का तोंडात भरली तिला कोण विचारायचं? जुना काळ होता, सासूरवास करण्याची प्रथा होती. जुन्या सासवा इतक्या अवघड, साखरीचं स्वातंत्र्य नाही, तेलाचं नाही, साबणाचं नाही, आंघोळीचं नाही, सगळं कुलपाच्या आत असायचं आणि चावी सासूच्या कमरेला असायची. कसला काळ होता. आता तो काळ नाही राहिला, द्या सोडून मागचा विषय, फक्त दृष्टांत घेतला जुना. सासूला बंधन नाही, डोक्यावरचा पदर खांद्यावर जरी पडला तर सासूला कोणी काही म्हणत नव्हतं. पण नवीन सून नांदायला आली आणि तिचा का डोक्यावरचा पदर जरी पडला तर लोक म्हणायचे, अरे कोणत्या खानदानातली का कर्नाटकातून आणली. जुने लोक म्हणायचे. काय संस्कृती होती हो या मातीची. अजून एक वाक्य बोलून जातो, अंग भरून कपडे घाला, समाज तुमचा सत्कार करेल. अंग भरून कपडे घाला, समाज तुमचा सत्कार करेल, नाहीतर बलात्कार हे होतच. विनंती आहे. भरदारबाई दिसते आमच्या जिजाऊ मा साहेब बघा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, देवी अहिल्याबाई होळकर. आता शपथ घेतली होती राष्ट्रपती प्रतिभाताई पटेल, डोक्यावरचा पदर नाही पडू दिला. ही संस्कृती शिकवली महाराष्ट्राला. सासूला बंधन नाही, बंधन असायचं सुनेला. मग सुनाला काय बाहेर पडता येत नव्हतं, लेख सांगून निघून जायची. सासूला तर काय चौथीयाची ठाई, काहीच करणे. मग सुनानं काय करायचं? संधी पाहायची, काहीतरी निमित्त शोधायचं आणि मग तो दिसायचा कधीतरी. जुन्या सासवा जर जेवायला बसल्या तर पाणी घेत नसायच्या.
आणि ठसका जर गेला, सुनबाई पाणी आण, मग सोनाला आता निमित्त आहे. भरलेले हांडे रिकामे करायचे आणि सासू पुढे घेऊन जायचे, आत्या पाणीच नाही, जाऊ का यमुनेवर. बघा बरं का, निमित्त काय आहे? पाण्याचं. आणि अंतकरणात चट कोणाची आहे? त्याला पाहायचं. भरीला वलंडोनी रीता करी घट, आणि मिस निमित्त पाण्याचं, पण गोविंदाची चट. गागर घेऊन निघाली पान गवळण, गागर घेऊन पान गवळण, गागर घेऊन निघाली पान गवळण, गागर घेऊन निघाली पान गवळण. निमित्त काय? पाणी. आणि पायचं कोणाला? त्या गोविंदाला. हे एक निमित्त. आणि दुसरं एक कारण होतं बाहेर पडायला. गोकुळवासी लोकांचा मुख्य व्यवसाय दह्या दुधाची विक्री करणे. आणि मग त्या बाजाराला विकायला जर निघाल्या, धुडीवरी धुडी, गवळणी साते निघाल्या, बाजारला चालल्या, आणि चालली चर्चा, कृष्ण असा आहे, कृष्ण तसा आहे. ज्याची कायम चर्चा होती ना, त्याला भेटावं वाटतं, त्याच्याशी बोलावं वाटतं. आणि मग तो असा आहे, तो तसा आहे ना, अचानक दिसला. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा पाहिला
पाहिल्या बरोबर गेल्या विसरून पाहिलिया वेदना पाहिल्या बरोबर वेळ लागतो वेळ काय स्वरूप आहे त्याचं तुम्ही वृंदावनला कोणी गेलंय का मला कोणीतरी साक्षी पाहिजे आहे का वृंदावनला गेलेलं कोणी वा कंसाचा बंदीखाना आहे आणि त्याच्यावरती कृष्ण परमात्म्याचं मंदिर झालेलं आहे त्याला मोराच्या पिसाचा टोप बसवलेला आहे असा सजवलेला आहे भगवान नवरदेवच दिसतो आणि त्याला पाहिलं का असं वाटतं आता डोळ्याची पारणं फिटली आपल्या आणि त्याला पाहिलं का असं म्हणावं वाटतं मेरे नैना लड़ गए मेरे नैना लड़ गए मेरे नैना लड़ गए पिलाने का शौक है हमें तो बस कृष्ण के नैनों से नैन मिलाने का शौक है मेरे नैना लड़ गए 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 मेरे नैना मेरे नैना नैना लड़ गए कुंज विहारी से डोळ्याची पारणं फिटली अशी आहे आणि मग त्याला पाहिलं आणि ती गवळण विसरली नाव नाही सांगितलं कोणी एक बोलली नारी आणि कशाला आली होती विकता गोरस घ्या म्हणे हरी आली बाजारामध्ये आता ह्याला पाहिलेलं आहे तिनं असं म्हणायचं ना घ्या दही घ्या दूध घ्या तूप घ्या विसरली आणि लागली म्हणाली गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गोविंदू
गोविंद घ्या, दामोदर घ्या, मुकुंद घ्या, मुरारी घ्या, माधव घ्या, केशव घ्या. विसरून गेली आणि लागली म्हणायला गोविंद घ्या, दामोदर घ्या. अहो हिचा देव घ्यायला कोण रिकामे? बाकीच्या गवळणीचा सगळा माल इकला आणि हिचा जसाच्या तसाच राहिला. बाकी हसत होते तिच्याकडे पाहून, पण तुकोबाराय म्हणतात तिचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. तू का म्हणे हसे नाही कान हे बघा, जी माऊली कधी दर्शनाला जात नाही आणि तिनं तांब्या घेतला हातात पाण्याचा आणि मंदिरात का चालली का बाकीच्या मावल्या हसत असतात तिला. ते म्हणतात हे पाहिलं का, आता देवपूजेला लागले, त्याच्या आधीच टाकून द्या. तो लय मोठा त्रास असतो बाकी लोकांना. चांगल्या माणसाला एक सांगून जातो तुम्हाला, लोकांनी तुमची टिंगल जर नाही केली, तुम्हाला विरोध जर नाही केला, तर समजायचा आपला रस्ता चुकलेला आहे. थांबून घ्या, रस्ता बदलून घ्या, रस्ता बदलून घ्या. लोक त्रास द्यायला लागले, तुमची टिंगल करायला लागले का समजायचं आता बरोबर आहे, चालत राहा, चालत राहा. कारण चांगल्या रस्त्याला ब्रेकर आणि चांगल्या माणसाला विरोध असतात. विठ्ठल वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर. अख्खा माल तसाच राहिला, पण तिचं लक्ष त्यांच्या, ती रंगलेली होती भक्तीमध्ये. आणि मग बाकीच्या गवळणी सासूला सांगतात तिच्या येऊन, तुमची सून वेडी झाली आणि सगळ्या बाजारामध्ये म्हणते का गोविंद घ्या, दामोदर घ्या. हे बोलून जातो तुम्हाला, आतापर्यंत देव शहाण्याला भेटलेलाच नाही, येड्यालाच भेटलेला आहे. त्याच्याकरता वेडच व्हावं लागतं तेव्हा तो भेटतो. वेडा झालो मीडियाच्या तसा शहाण्याला, डिग्री होल्डरला भेटतच नाही तो, मग वेड्यालाच भेटलेला. ती गवळण वेडी झाली असं कळालं, सासूला निघाली बाजारामध्ये, याचा चाललेलाच होता रट्टा. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंद घ्या कोणी. हाताला ए तुझ्या डोक्यावर काय, गोविंद घ्या, दामोदर घ्या, तर हे दूध सोडून दिलं. ती गवळण म्हणे आत्या नाही, दह्यात सुद्धा तो आहे. खाली ठेवलं, देवाला प्रगट व्हावं लागतं आपल्या भक्ता करता. दुडिया माझारी कान्होबा झाला भारी आणि उचंबळे गोरस साडली बाई. गोविंद घ्या, दामोदर घ्या, घरी का आली नाही? ती गवळण सांगते आत्या मी घराचा रस्ताच विसरले. अभंगाच्या गोरस बेचनी आए हाट.
त्या गवळणीची ही अवस्था झाली. काय अवस्था, तर घराचा रस्ता विसरली. मै बोले घर जाणे बाग, कशाला आली होती? दह्या दुधाची विक्री करायला गोर सभेचे आई हाट. काय कारण विसरण्याचं? सगळीकडे तो भरलेला आहे. कान्हा रे मन मोहनलाल, सबही बेसरू देखे गोपाल. पाय ठेवायची पंचायत आहे. विठ्ठल जळी स्थळी कुठं नाही तो. काष्टी पाशानी सगळीकडे तो भरलेला आहे. सर्वत्र संपूर्ण गगन जे तो नाही ऐसा ठा उरला कवन, सगळीकडे तो भरलाय. आणि मग आता पाय ठेवायची पंचायत. त्या गवळणीला अशी अवस्था प्राप्त झाली, म्हणून तिला भीती राहिली नाही. कशाची? जन्म मरणाची. तो थकीत वहिले तुका, बागा रे सब मन का धोका. विठोबा रखो माझी, विठोबा रखो माझी. हर 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 जय विठोबा रखो. विठोबा रखो माझी, 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 विठोबा रखो माझी. अभंगाच्या दृष्टीनं थोडस वाटचाल केली, पण त्याच्या काल्याचं कीर्तन त्याच्या एक दोन खोड्या पाहायच्या आधी थांबायचं. महाराज इतकं खोडकर होतं ते, इतकं खोडकर होतं. सासू एका कोपऱ्यात, सोन्या एका कोपऱ्यात झोपलेली असायची. यानं गावरान तुपाची अख्खी बरणी टेकायची आणि जाता जाता सुनाच्या गालाला तूप चोळायचं, निघून जायचं. आणि मग जुन्या सासवा सुनाच्या गालाला तूप दिसलं, काय खरंय बाई, कुपाटात शेत खाती. काय खरंय बाई, कुपाटात शेत खाती. सुनबाई म्हणे, आता काय रामाच्या पाऱ्यात वटवट लावली, सगळं तूप तोया गालाला लागलं म्हणे पाय. आणि मग तिनं पाहिलं आरशात जाऊन कपाटामध्ये, तर गालाला तूप दिसलं. ती मैत्रिणी इकडे गेली, अगं इकडे इकडे, काय बाई त्या नंदाच्या पोरानं तूप खायचं तर खाई नका जाईना, जाताना माया गालाला चोळून गेलो. दुसरी म्हणे, अगं तो तरी बरं, हे मा तर सगळं ढेऱ्याला चोळलं. त्या तिसरीकडे गेल्या, अगं इकडे इकडे, काय बाई त्या नंदाच्या पोरानं तूप खायचं तर खाई नका जाईना, जाताना माया गालाला चोळलं. दुसरी म्हणे, माया तर ढेऱ्याला चोळलं. तिसरी म्हणे, तुमच्या दोघीचं तरी बरं, हे मा तर मुंडकच धरून तुपाच्या गाडग्यात बुडीलं. एक एक इकडे एक अशा 10-12 जणी जमा झाल्या आणि त्याच्यात एक प्रतिनिधी झाली. ती म्हणली, हे पा, गुन्हा करणारापेक्षा गुन्हा सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो. एक काम करा, काय, याला धरायला जावा, सापडत नाही, पुरावा सोडित नाही. एक काम करू, काय, त्याच्या आईबापाला गाराने सांगू. आणि मग ह्या निघाल्या, हम सब निघाला मोर्चा. यशोदे आणि काय, काय पोराला काहीतरी सांग. यशोदे बाळ तुझा गाना, यशोदे बाळ तुझा गाना, यशोदे बाळ तुझा गाना, बाळ तुझा गाना, यशोदे बाळ तुझा गाना, यशोदे
यशोदे बाळ तुझा राणा, यशोदे बाळ तुझा राणा, यशोदे तुझ्या पोराला काहीतरी सांग. आणि मग यशोदा म्हणे काय केला त्यांनी गुन्हा? एक काम करू, आपला लेख काय तसा नाही. तुम्ही आळ घेतात बाळ सगुण गुणाची तानी, बाळ दिसते गुजीरवाणी, काय सांगत आगाराने गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा बबरा, आळ घेता शारंदरा, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. आणि मग ह्या म्हणले ही काय तिच्यावर येऊ देणार नाही, आता फक्त जाग सुद्धा झोपायचं ना, आला का आपण धरून आणायचा. आणि ह्या निघाल्या आणि भगवान परमात्मा एवढी एवढी सावळी मूर्ती लुटू 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 आला आणि यशोद्याच्या पाठीत अशी थाप आणली. म्हणे मम्मी, म्हणे बाई तिकडे म्हणलं मम्मी टम्मी का म्हणते बाई. एक त्याच्या इतक्या खोड्या अहो हे सांगत बसलो आपल्याला वेळ पुरणार नाही. मग ही पत्र शिंदू असे याच्या खोड्या सांगू किती. यशोदेने मांडीवर घेतलेलं होतं आणि ते काय म्हणलं यशोदेला, हे आई मला चंद्र देते का खेळायला. यशोदा म्हणे कृष्णा, अरे चंद्र कुठे देता येत असतो का? जर तू मला चंद्र दिला नाही तर तुम्हाला सजवलेलं आहे ना, मी असा लोटांगण घेईल फुपाट्यात. जाय हो लोटी आवनी आवनी पर, तेरे गोदना आइयो मैया माँ को चंद्र किलो मैया माँ को चंद्र किलो माने चंद्र किलो नालियो, मैया मातो चंद्र किलो नालियो. हे बघ आई, कृष्णा अरे चंद्र देता येत असतो का? पण मी लोकाला कमी तुझा नाही मग कोणाचा सांगते. होय हो सूत नंद बाबा को तेरा पुतना कहियो मैया मातो चंद्र किलो नालियो, मैया मातो चंद्र किलो नालियो. हे आई, यशोदा कृष्णाला समजवते. हे बघ त्या चंद्राला काय धरून बसला, मी तुला त्याच्यापेक्षा भारी वस्तू देते. काय देणार आई? मी तुला एक बायको करून देते. आता लहान लेकराला बायको काय करते, पाव वडा का बटाट वडा. आता कृष्ण काय म्हणतो ऐका, हे आई मला चंद्र नको म्हणे. मग मैया माको बसवो नई दुल्हनी या लइयो, मला बायको करून दे. आता यशोदा विचारते कृष्णा कशी बायको करायची तर. आता कृष्ण सांगतो, राधिका गोरी से बिरज की चोरी से मैया करा दे मेरे प्यारा. राधिका गोरी से, 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 राधिका गोरी से. कैसे करा दूं ब्याह उम्र तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दूं तेरू ब्याह. आणि मग उजे 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 हळूहळू मोठा होऊ लागला. वडज्या वाकड्या बुबड्या पेंद्या सुदामा त्या गोकुळामध्ये इतका चोऱ्यांचा सुळसुळा, इतका चोऱ्यांचा सुळसुळा. लोक कंटाळले चोऱ्यांना. आपली चोरी होऊ नये असं जर कोणाला वाटत असं तर त्याच्याकरता एका ऋषीने श्लोक दिलेला आहे. त्या ऋषीचं नाव आहे कफल्लक ऋषी. ते 3 नावं जर घेतली तर चोरी होत नाही. आणि मला वाटतं आपल्याकडे नाही जास्त, पण हे श्लोक सोनार लोकांकडे जास्त आहे. विठाला लागत असला तर भेटा कीर्तन झाल्यावर आहे आपल्याकडे. कारण मी बाबा शिवपुराण आहे त्याच्यात आलेला आहे. कफल्लक ऋषीचा श्लोक. इतक्या चोऱ्या. आणि मग नवीनच लग्न झालेलं एक नवीन जोडपं गोकुळात. त्यांनी विचार केला
इतक्या चोऱ्या नाही. पोट भरलं तर काटे भरू पण गोकुळात थांबायचं नाही. सगळं सामान गाडी बैलात भरलं. गाडी बैल निघाली. कुठंच पाणी नाही, कुठं हिरवं दिसत नाही. असा अंदाज भगवंताने घेतला आणि तिला त्या बाईचा जठ लागली पिठू. अशी तहान लागली त्या बाईला. ती म्हणे हे बघा आत्ताच पाणी पाहिजे नाही तर मरते पाणी. त्या नवऱ्यानं तिला सांगितलं हा कासरा संबळ. झारी घेतली पाणी आणायला पाण्याच्या शोधात चालली. आणि ह्या बाबानं हुबेहूब तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. आला पाणी घेऊन आणि तिला म्हणे घे पाणी. गाडीत बसला, कासरा आपल्या हातात घेतला, तिला पाणी पिऊ दिलं आणि मग सांगितलं म्हणे हे पाय हे मायावी जंगल आहे. इथं दुसरा एखादा मायासारखाच येईल. म्हणजे आधीच बिल्डिंग लावून ठेवली आणि हा खरा नवरा पाणी आणायला जायला. दुसरा एखादा मायासारखाच येईल आणि तुला असं वाटल का आपला नवरा आहे. ती म्हणे हा पायात चप्पल कशी. खरा नवरा पाणी आणायला जायला. ती पाणी घेऊन आलं चौरी भोवरीकडे. तिनं पाहिलं इकडं पाहिजे, याच्याकडं पाहिजे, त्याच्याकडं पाहिजे, दोन्ही सारखेच. याच्या गालावरती त्याच्या गालावरती, याच्या मिशीला पिऊन त्याच्याही मिशीला पिऊन. तिलाच कळलं नेमकं खरा कोणता. आणि मग हे पाणी घेऊन आलेलं. पण ती म्हणे मला अक्कल शिकू नको, महानवरा गाडीत बसलेला आहे, त्यात मला आधी सांगून ठेवलं काय काय एखादा माझ्यासारखं रूप घेऊन येईल. तो खरा नवरा म्हणे आता कसा सांगू तुला. अगं खरा नवरा मी आहे तुझा, मला अक्कल शिकू नको. काढली ना चप्पल खऱ्या नवऱ्यावर. तो म्हणे आता कसा सांगू कसा सांगू. गुंजाळवाडीच्या लोकांची शपथ मी तुझा नवरा. त्याच्यापेक्षा काय सांगू. आता मात्र हे भांडण नंद बाबाच्या वाड्यावर. देवालयांना फक्त परत आणायचं होतं. नंद बाबाच्या वाड्यावर आलं. नंद बाबा तुम्ही न्याय निवाडा करा. म्हणे काय ह्याच्यात खरा नवरा कोणता. नंद बाबांनी पाहिलं दोन्ही सारखे दिसतात, ओळखायलाच जागा नाही. आता तू काय अनंत अवतार घ्यायची मग तिच्या नवऱ्याचं रूप घ्यायला काय अवघड आहे होत्या ना. नंद बाबाने आवाज दिला यशोदे. म्हणे काय कृष्ण घरात आहे का. म्हणे नाही बाहेर गेला. नंद बाबा म्हणे फॉल्ट सापड. कारण हा देव आहे तो तर देवाचा बाप होता. 16 हात विहिरीचा गाळा. नंद बाबाने सांगितलं ज्याची उडी पलीकडे गेली बायको त्याची. ज्याची खरी बायको होती तो म्हणे म्हणली बायको 16 हात विहिरीचा गाळा आपली उडी पलीकडे जाणार. शेवटी आता हा बाबा काय ह्याला हे पळत आलं उडी मारली. पण खरा नवरा पळत यायचा, काठावर येऊन थांबायचा, खाली डोकला का काटेन काचा दिसायचा. 3 वेळेला प्रयत्न केला, शेवटी थकला आणि नंद बाबाच्या कानात जाऊन सांगितलं आमच्यात पुनर्विवाह चालतो. शेवटी नंद बाबा म्हणे बाई ज्याने उडी मारली नाही हा तुझा खरा नवरा. मग उडी मारली तो कोण आहे. नंद बाबा म्हणे तू याला घेऊन जा, मी पाहतो तो माझ्या घरात काय करायचं, तू याला घेऊन जा. असल्या खोड्या शेवटी कंटाळली यशोदा. काय काय करायचे एक एक घराने यायची. मी असता माझे घरी रात्र झाली 2 प्रहरी. मी असता पती शेजारी ग बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला अवचित हरी आम्ही असता जसुरी मंगूस घेऊन आपुला करी सोडिले आम्हा आणून भीतरी अवघे बोल करीत आम्हाग बाई अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा आला ग बाई बाई अवचित हरी तुझा करून आपण पळाला जाऊन मारे एका जनार्दनी
आता शेवटी एक 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 तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी गाठ दोन्हीची देवणी, गाठबाई कोणाशी सुटेना. असले घराने ऐकले, यशोदा म्हणले कृष्णा आता गावात राहू नको, उद्या जाई राणा सवी घेऊन गोदना. हे आता आई खवळली, सगळी गोपाळ जमा केली, वडज्या वाकड्या बोबड्या पेंड्या सुदामा, आणि मग निघाले. यमुनेच्या वाळवंटात आल्यानंतर गोपाळांना सांगितलं, हे बघा मी आज तुम्हाला देणार आहे पोटभर, पण अगोदर खेळ खेळायचा आहे. बोबड्या पुढे आला, हे देवा खेळ खेळायचा पण लली खेळायचं नाही. बोबड्या होता तो. देव म्हणे का रे, कधी रडी खेळलो, माझ्या नावाचा नुसता बोबाटा करून त्याला तुम्ही रडी खेळलो, तो रडी कधी रडी खेळलो, कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर न धरी शस्त्र मी करी. भगवान म्हणे तो लय जुना व्हिडिओ झाला, लेटेस्ट मध्ये सांग आता. बरं ऐक, आत्ताच ऐक. गाय व्याल्यानंतर कोवळं दूध असतं, त्याला खिरवस म्हणतात, पण हा बोबड्या होता. बरं विषय निघाला ना तर तुमच्या कामाचा एक देतो. दमा नावाचा आजार आहे, दमा नावाचा 100% बरा होणारा आजार आहे, 100% बरा होतो. काय दमा नावाचा आजार कशानं, इकडे लक्ष द्या. सगळ्यांना उपाय करता येईल असा उपाय सगळ्यांना करता येईल आणि 100% बरा होतो. दमा माहिती ना, चाललं का दम लागतो, बऱ्याच माणसाला बसावं लागतं. तो आजार 100% बरा होणार आहे. काय करायचं, विडाला हरी विठ्ठल ज्ञानदेव भगवान की. 100% बरा होणारा आजार. बरं उपाय अर्धवट नाही. काही माणसं उपाय सांगायचं पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरपाट्या पराचं कोंबडा आणा, मेलेल्या माणसाची कपडे, तसा उपाय नाही, सगळे करू शकतात. घालवायचा का दमा नावाचा आजार फक्त हो म्हणा तुम्ही, गेला 100% गेला. काय करायचं, गाय व्याल्यानंतर, खिरवस नंतर होतं बरं का, काढल्या त्याला चीक म्हणतात. अर्धा कप घ्यायचं, त्याला वस्त्र गाळ करायचं आणि पिऊन घ्यायचं. आता इथं एक थांबायचं नाही तर उलटी प्रक्रिया होती याची. चालायचं 2.5 किलोमीटर आणि परत 2.5 किलोमीटर, 5 किलोमीटर चालायचं पिल्या अर्ध कप. 100% मरेपर्यंत तुम्हाला दमा नावाचा आजार परत स्पर्श करणार नाही. हा तुम्ही टाळ्या वाजवल्या खऱ्या, पण गाय गावरानास हवा एक. बर का. दुसरी गोष्ट, ती काळ्या कलरची असावा. 3, ती पहिल्याच वेळेला आई बनलेली असावा. आणि 4, तिना वासरी नाही वासरू दिलेला असावा. म्हणजे तुमच्या भाषेत गोरा दिलेला असावा. आणि मग अशा गायीचा जर चीक पिलं तर 100% दमा नावाचा आजार नष्ट होतो. लाखो लोकांचा अनुभव आहे आणि अजूनही कितीतरी लोक त्याचा अनुभव घेतात. म्हणून करून पहा, सोपं आहे. आता तो बोबड्या म्हणला, देवा पलवा तिलव तरी लई दोड झाला, मी दली बली म्हणून तुला साधीला, तुला वातली याला काय तलत नाही. कृष्ण थांबाले थांबाला आपल्या गाई, कृष्ण थांबाले थांबाला आपल्या गाई, थांबाला आपल्या गाई, कृष्ण थांबाले थांबाला आपल्या गाई. आम्ही घराशी जातो. आज मग खेळ, देव म्हणले हे बघा गड्या, आता खेळ खेळून झाला, आता म्हणले आता खेळण्यात अर्थ राहिला नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सो, खेळ मोडावा परदा आजीचा दही काला, गोमटा यमुनेच्या वाळवंटात जो काला केला, त्याचंच प्रतीक म्हणून या ठिकाणी आपण हे कार्याचं कीर्तन संपन्न केलं. भगवान म्हणले एक काम करा, आज मी तुम्हाला प्रसाद देणार आहे, पोटभर देणार आहे, आलं तरी आले लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर